नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 या पुस्तकातील 2 चलातील रेषीय समीकरणे सराव संच 1.1 याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर हे प्रकरण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी हे प्रकरण तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासलं पाहिजे. त्यासाठी ह्या सराव संचाकडे आपल्याला नीट लक्ष द्यायचंय. तर ही समीकरणं आपल्याला कशी सोडवायची आहेत, हे आपण ह्या प्रकरणात पाहणार आहोत. तर हा प्रश्न आहे, एक सामायिक समीकरणे सोडवा. तर एक सामायिक समीकरणे कशाला म्हणायचं? जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकत्रितपणे एकाच वेळेला आपण विचार करतो, तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असे म्हणतात. आता ही समीकरणं वेगवेगळ्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक ह्या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. एक आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. ती सर्वप्रथम आपण सोडवणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स. 5x plus 3y is equal 9. Equation number first. 2x minus 3y is equal 12. इक्वेशन नंबर 2. ह्या ठिकाणी बघा, आपल्याला खालील कृती पूर्ण करायची आहे. एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. तर आपल्याला दिलेलं आहे, पहिलं समीकरण आहे 5x ऋण 3y बरोबर 9. समीकरण नंबर 1. आणि दुसरं समीकरण आहे 2x वजा 3y बरोबर 12. समीकरण नंबर 2. ज्या वेळेला आपल्याला अशी दोन प्रकारची समीकरणं दिलेली असतात, तर त्या समीकरणांचं नीट आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर ह्या ठिकाणी कुठल्या तरी एका चलाचा आपल्याला लोप करायचा आहे, म्हणजेच ते चल आपल्याला कट करायचं आहे. एकतर x कट करू शकतो किंवा एकतर y कट करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे, तर ह्या समीकरणामध्ये आपल्याला इथे काय दिसतंय, अधिक 3y आणि वजा 3y म्हणजे प्लस 3y मायनस 3y. तर ज्या वेळेला अधिक आणि वजा अशी भिन्न चिन्ह असतात, त्यावेळेला आणि समान सहगुणक आहेत, त्यावेळेला आपण त्या समीकरणांची बेरीज करायची. त्यावेळेला समीकरणाची आपण बेरीज करायची. तर ह्या ठिकाणी समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू असं आपल्याला ह्या कृतीमध्ये दिलेलं आहे. लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. काय आपण लक्षात ठेवलं, इथे धन, इथे प्लस आणि मायनस आहे. 3y दिलेला आहे, प्लस 3y आणि मायनस 3y. आणि त्यावेळेला आपण हे इक्वेशन ऍड केलेलं आहे, म्हणजेच त्यांची बेरीज केलेली आहे. लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणांची आपण ह्या ठिकाणी बेरीज केलेली आहे. तर ह्या ठिकाणी त्याने बेरीज दाखवली आहे. 5x plus 3y is equal 9 plus 2x minus 3y is equal 12. तर ह्यांची बेरीज करताना आपल्याला काय एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा. ह्या ठिकाणी 5x plus 2x किती होणार आहेत, तर 5 आणि 2 होणार आहेत 7x. तर हे होणार आहेत आपले 7x. ऑलरेडी इकडे x दिलेला आहे, तर इथे आपल्याला x न लिहिता इथे x दिलेला आहे, फक्त आपण इथे 7च लिहिणार आहोत. इथे आपण लिहूया 7. 7 लिहिलं. आता काही मुलांना प्रश्न पडतो, की आपण इथे लिहिलेलं आहे बेरीज करू. तर मग त्यांना प्रश्न पडतो, बेरीज म्हणजे सर्वांची बेरीज करायची का आपण? तसं नाही. तर ह्या ठिकाणी प्लस 3y आहे आणि मायनस 3y आहे. प्लस आणि मायनस मध्ये हे दोन्ही कट होणार आहेत. 3y आणि ऋण 3y हे दोन्ही कट होणार आहेत, म्हणजे ह्यांचा लोप होणार आहे. इथे आपण काही न लिहिता आपण आता पुढच्या स्टेप्सला जाऊया. 9 आणि 12 ह्यांची बेरीज करायची आहे. 9 प्लस 12. तर ह्यांची बेरीज होते, ह्यांना आपण ऍड केलेलं आहे 21. 9 आणि 12 ह्यांची बेरीज होणार आहे 20. पुढे जाऊया. ह्या ठिकाणी 7x is equal 21. 7 मल्टिप्लाय x आहे. मल्टिप्लायच्या अपोजिट आपण डिवाइड करतो आणि म्हणून आपण x ला इथेच ठेवलं आणि 7 ने ह्याला डिवाइड केलेलं आहे. सो आपण 21/7 21/7 ह्या ठिकाणी आपण 21 ला 7 ने भागणार आहोत. तर 7चा पाढा म्हणूया आपण
7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21 म्हणजेच ह्या ठिकाणी x ची किंमत आलेली आहे 3. 7 3s are 21. So x is equal 3. Next. Place x is equal 3 in equation first. म्हणजे x ची किंमत 3 आलेली आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. ह्या ठिकाणी समीकरण आपल्याला 1 दिलेलं आहे. त्या 1 मध्ये आपल्याला ह्या x ची किंमत ठेवायची आहे. तर समीकरण पहिल्यांदा x ह्या ठिकाणी घेतलेला आहे त्यांनी 5 मीन्स 5 मल्टिप्लाय x होता तर x च्या ठिकाणी बॉक्स केला तर x च्या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू इथे लिहूया 3. 5 मल्टिप्लाय 3 म्हणजे 5 गुणिले 3 प्लस 3y इज इक्वल 9. ते आहे तसंच आपण घेतलंय. आता ह्यांचा गुणाकार 5 3s are 15. 5 3s are 15. पण ह्या ठिकाणी त्यांनी ती स्टेप न घेता त्यांनी इथे आपल्याला बॉक्स दिलाय. म्हणजेच 5 त्रिक 15 आपल्याला ह्या बॉक्समध्ये लिहायचे. 3y इज इक्वल 9. आता इथे प्लस होते इथे गेल्यानंतर ते मायनस झाले. 9 minus 15. 3y is equal 15 minus 9. 15 minus 9. आता 15 minus 9 किती राहिले बरं? इथे आपला आन्सर आहे 6. 6 पण कसे? ग्रेटर नंबर 15 आणि त्याची साइन आहे मायनस म्हणजे इथे आपण -6 घेणार आहोत. -6. नेक्स्ट. आता या 3 ने ह्याला डिवाइड केलेला आहे -6 डिवाइड बाय 3. -6 divided by 3. 3 1s are 3, 3 2s are 6. -2. y ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे -6 divided by 3. सोल्युशन इज x and y. समीकरणाची उकल आपल्याला लिहायची आहे. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला x ची द्यायची आहे. सेकंड व्हॅल्यू y ची. फर्स्ट व्हॅल्यू आहे 3 and सेकंड व्हॅल्यू -2. इथे सुद्धा आपण लिहूया. समीकरणाची उकल आहे. x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची किंमत आहे 2. अशा प्रकारे आपण हे एक सामायिक समीकरण ह्या ठिकाणी सोडवलेलं आहे. तर अशाच प्रकारे आता पुढची उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. नक्कीच हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल. चला प्रश्न दुसरा. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. ह्यातलं पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 3a अधिक 5b बरोबर 26 आणि दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22. सर्वप्रथम काय करायचे आपल्याला ह्या समीकरणांना नंबर्स द्यायचे आहेत. म्हणून आपण ह्या ठिकाणी पहिलं लिहूया आपण 3a अधिक 5b बरोबर 26 समीकरण नंबर 1. a अधिक 5b बरोबर 22 समीकरण नंबर 2. आता सर्वात पहिली पायरी आहे दिलेल्या ह्या दोन समीकरणांना आपण असे नंबर द्यायचे. समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2. आता थोडंसं निरीक्षण करायचं आहे आपल्याला. ह्या ठिकाणी आपल्याला एका चलाचं लोप करायचं आहे. तर ह्या ठिकाणी लोप करताना एकतर समीकरणांची बेरीज करायची आणि एकतर समीकरणाची वजाबाकी करायची. ते कसं करायचं? तर दिलेल्या दोन्ही चलांचं सहगुणक सारखा असेल आणि जर सारखं चिन्ह असेल अधिक अधिक किंवा वजा वजा असेल तर आपण दोन समीकरणांची वजाबाकी करायची आहे. तर इथे आपल्याला दिसतं ह्या दोन्ही समीकरणांमध्ये समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये हे 5b आणि इथे सुद्धा आपल्याला 5b दिसत आहेत. दोघांचं चिन्ह सुद्धा समान आहे अधिक अधिक धन चिन्ह आहे. म्हणून आपण ह्या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करणार आहोत.
तर ह्या ठिकाणी चला आपण लिहूया समीकरण समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. ठीक आहे. आता आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करणार आहोत. दोन्ही समीकरण आपण इथे लिहून घेऊया. 3a अधिक 5b बरोबर 26. हे पहिलं समीकरण वजा a अधिक 5b बरोबर 22. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला आपण हे समीकरण वजा करतो किंवा वजाबाकी करतो, त्यावेळेला खाली जे आपण समीकरण लिहिलेलं आहे त्याचं चिन्ह बदलायची आहेत. धन असेल तर ऋण, ऋण असेल तर धन, ही चिन्ह बदलणं खूपच आवश्यक आहे. तर इथे बघा ए धन आहे आणि म्हणून आपण त्याचं चिन्ह इथे ऋण दिलेलं आहे. धनचे आपण ऋण आणि धनचे ऋण. आता इथे काय लक्षात येतं, आता हा धन 3a आणि हा झाला ऋण 3a. धन आणि ऋण ह्यांची वजाबाकी करायची आहे. 3a मधून हा 1a वजा झाला, राहिले आपले 2a. ह्या ठिकाणी बघा धन आणि ऋण 5तून 5 गेले, इथे 0 म्हणजे हे दोन्ही कट होणार, ह्यांचा लोप होणार आहे. आपण असेही कट करून त्यांना दाखवू शकतो. नेक्स्ट धन 26 आणि ऋण 22 ह्यांची वजाबाकी होणार आहे. 26 मधून आपण 22 वजा केले तर ह्या ठिकाणी 4 राहणार आहे. म्हणजेच 2a बरोबर 4. पुढची स्टेप a बरोबर 4/2. ह्या ठिकाणी 2 ने 4ला भागायचे. बेक बे, बेदुने 4. a बरोबर 2. a ची किंमत 2 आलेली आहे. आता a ची किंमत समीकरण आपल्याला 2 मध्ये टाकल्यानंतर आपल्याला b ची किंमत मिळणार आहे. म्हणून आपण लिहूया a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. आता हे समीकरण 2 मध्ये आपल्याला किंमत ठेवायची आहे. तर समीकरण 2 आधी आपण लिहून घेऊया. a अधिक 5b बरोबर 22. a च्या जागी आपण 2 लिहिणार आहोत कारण a ची किंमत 2 आहे. 5b बरोबर 22. म्हणून आता 2चं पक्षांतर करायचंय आपल्याला. 5b बरोबर 22. धनचे होणार ऋण. हे आपण मागच्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये अशा प्रकारची उदाहरणं किंवा त्याच्या आधी आपण समीकरण सोडवलेली आहेत. पक्षांतर करताना कशी चिन्ह बदलतात. 5b बरोबर 22 मधून 2 वजा केले राहणार आहेत 20. म्हणून b बरोबर 20 भागिले 5 गुणिले 5 आहे. आपण भागिले केले. 5 चोक 20. ह्या ठिकाणी b ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. b बरोबर 4. b बरोबर 4. म्हणून समीकरणाची उकल a b बरोबर a ची किंमत आहे 2 आणि b ची किंमत आहे 4. तर अशा प्रकारे आपण एक सामायिक समीकरणामधलं हे पहिलं उदाहरण जे आपल्याला दिलेलं आहे त्याची उकल आपण मिळवलेली आहे. आता माझ्या सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं झटपट आपण हे उदाहरण कसं सोडवलंय ते मी आता दाखवते. Solve the following simultaneous equations. 3a plus 5b is equal 26. a plus 5b
is equal 22. Equation number first, 3a plus 5b is equal 26. Equation number first, a plus 5b is equal 22. Equation number second, 2. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला मी त्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, एक्सप्लेन केलेलंच आहे. तर इथे आपण काय केलेलं आहे बघा. 5b आणि 5b हे समान होते. 5b सारखे आहेत आणि त्यांची साइन म्हणजेच प्लस प्लस दोघांचं पण आहे आणि म्हणून आपल्याला त्यांना कट करायचं आहे. म्हणून आपण त्याला सबट्रॅक्ट केलाय. आपण सबट्रॅक्ट केलाय इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. सेकंड म्हणजे हे दुसरं इक्वेशन आपण पहिल्यामधून आपण वजा करतोय. म्हणून इथे काय लिहिलंय बघा. नाव लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. त्यासाठी आपण आधी फर्स्ट इक्वेशन इथे लिहिलंय. 3a plus 5b is equal 26 minus a plus 5b is equal 22. साइन चेंज. आपण प्लसचा मायनस केलं, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस केलं. 3a minus a, 1a, so 2a. 5b cut is equal 26 minus 22, 4. a is equal 4 upon 2. 2 ones are 2, 2 twos are 4. So a is equal 2. Place this value in equation 2. a plus 5b is equal 22. आता a ची व्हॅल्यू आपण 2 घेतलेली आहे. इथे प्लेस केले आपण प्लस 5b is equal 22. 5b is equal 22 प्लस आपण मायनस केलं 22 minus 2. So 20. 5b is equal 20. b is equal 20 upon 5. 5 fours are 20. b's value is 4. So solution of equation a and b 2, 4 is the solution of equation. चला तर दुसऱ्या उदाहरणामध्ये x अधिक 7y बरोबर 10, 3x वजा 2y बरोबर 7. सुरुवातीला आपण त्यांचे नंबर देऊया. x अधिक 7y बरोबर 10, समीकरण नंबर 1. 3x वजा 2y बरोबर 7, समीकरण नंबर 2. चला आता थोडंसं ह्या समीकरणांकडे पाहूया आपण. लोप करण्यासारखं आपल्याला इथे काय दिसतंय. समान संख्या तर नाहीच आहेत, पण एक गोष्ट आपल्याला करता येणार आहे. इथे 3x आहे आणि हा x आहे. मग x ला आपण 3x करू शकतो. ते कसं करणार. तर ह्या समीकरण 1 ला 3 ने गुणायचं. समीकरण 1 ला कितीने गुणायचं. 3 ने. तर आपण इथे लिहूया समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने गुणू म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 3 ने गुणायचं आहे. तर आपण इथे गुणूया. 3 ने आपण गुणूया प्रत्येक पदाला. इथे x दिसतोय. आपण ह्याला 3 ने गुणू. इथे होणार आहेत 3x. अधिकचे अधिक आपण घेतले. 7ला पण आपण 3 ने गुणतोय. 7 त्रिक 21y बरोबर. ह्या 10ला आपण कितीने गुणायचं आहे. 3 ने. 10 त्रिक 30. झालं. आता एक नवीन समीकरण तयार झालं. आता आपण त्याला नंबर देणार आहोत. समीकरण नंबर 3. नेक्स्ट. आता आपण विचार करायचा आहे. ह्या पहिल्या समीकरणाचा विचार नाही करायचा. ते नंतर आपण पाहूया. 2 आणि 3 कडे बघायचे आता. 3x आणि ह्या ठिकाणी पण 3x झाले. समान संख्या झाल्या, समान चल झाली आहेत. तर आता चिन्ह पाहूया आपण. इथे चिन्ह सुद्धा समान आहे. धन धन आहेत. आधीच तुम्हाला सांगितलंय ज्यावेळेला चिन्ह समान असतील आणि संख्या पण समान असतील, चल समान असेल, त्यावेळेला त्या 2 समीकरणांची वजाबाकी करायची. तर आपण या ठिकाणी समीकरण 3 आणि 2 यांची वजाबाकी करूया. मग इथे लिहूया आपण समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू.
समीकरण 2 वजा करू. ठीक आहे. मग आता समीकरण 3 पहिलं लिहूया आपण. 3x अधिक 21y बरोबर 30. हे समीकरण 3 लिहिलं आपण. तर समीकरण 2 3x ऋण 2y बरोबर 7. काय म्हटले आपण? वजा करू. म्हणजे इथे आपण वजाचं चिन्ह. आणि काय रूल तुम्हाला नियम सांगितला की आपण वजाबाकी करायची असते त्यावेळेला ही चिन्ह बदलायची. धनचे ऋण, ऋणचे धन आणि ऋण. आता बघा ह्या ठिकाणी 3x धन 3x आणि ऋण 3x दोन्ही कट होणार आहेत, म्हणजे इकडे 0 राहणार आहे, काहीच राहणार नाही. आता ह्या ठिकाणी पहा, हे दोन्ही धन झाले. 21 आणि 2 हे धन धन म्हणजे बेरीज करायची आहे. 21 आणि 2 23y. किती झाले? 23y बरोबर. धन 30 आणि ऋण 7 ह्यांची वजाबाकी होणार आहे. 30 मधून 7 वजा होणार आहेत, तर या ठिकाणी राहिले 23. म्हणजे काय दिसतं आपल्याला? 23y बरोबर 23. म्हणून आपण y बरोबर ह्या 23 ला इथेच ठेवूया आणि गुणिले 23 होता त्याने आपण भागूया. 23 ने आपण 23 ला भागले तर इथे y ची किंमत राहणार आहे 1. y बरोबर 1. नेक्स्ट पुढे बघूया आता. आता आपल्याला y ची किंमत तर मिळाली आहे. x ची किंमत मिळवण्यासाठी ह्या y च्या किमतीला कुठल्या तरी समीकरणामध्ये आपल्याला त्याची किंमत टाकायची आहे. तर जे आपण पहिलं समीकरण आधी घेतलं होतं, जे सोडलं होतं, ते आता आपण घेणार आहोत. तर इथे लिहूया आपण y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. या ठिकाणी असे लिहू शकता y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. तर समीकरण 1 आधी लिहून घेऊया आपण. x अधिक 7y बरोबर 10. हे पहिलं समीकरण नंबर 1 आपण घेतलेलं आहे. तर x ची किंमत आपल्याला मिळवायची आहे. x चा x आपण तसाच लिहिणार अधिक 7y म्हणजे 7 गुणिले 7y म्हणजे काय आहे? 7 गुणिले y ची किंमत आहे 1 बरोबर 10. पुढे म्हणून x अधिक 7 एक 7 बरोबर 10. x हे धन 7 आहेत, पलीकडे गेल्यानंतर ऋण 7 होणार आहे. 10 वजा 7 म्हणून x बरोबर 10 तून 7 गेले राहणार आहे 3. आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. फायनली आता आपण त्याची उकल लिहूया. समीकरणाची उकल x y. x ची किंमत आहे 3 आणि y ची किंमत आहे 1. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपल्या सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात आलं असेलच. पुन्हा तेच रिपीट आपण. x plus 7y is equal 10. 3x minus 2y is equal 7. Equation number first, equation number second. Multiplying equation first by 3. So 3x plus 21y is equal 30. Subtracting equation second from equation third. 3x plus 20y is equal 30. Minus 3x minus 2y is equal 7. आता प्लसच्या आपण मायनस केलाय. मायनस प्लस प्लस मायनस 3x minus 3x cut 21y plus 2y is equal 23y equal 30 minus 7 23. Y is equal 23 divided by 23. 23 ones are 23. So y is equal 1. Place y is equal 1 in equation first. Equation first,
x plus 7y is equal 10. X plus 7 multiply y, y's value 1 is equal 10. X plus 7 ones are 7 is equal 10. X is equal 10 minus 7. X is equal 3. Answer x, y's value solution of equation 3 and 1. आज आपण समीकरण एक सामायिक समीकरण कशी सोडवायची सराव संच 1.1 मधील आपण एक कृती सोडवलेली आहे आणि सराव संच मधील ह्या 1.1 मधील प्रश्न क्रमांक 2 मधील एक आणि दुसरं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. तर ते उदाहरण मी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना आणि आपल्या सेमीच्या विद्यार्थ्यांना दोघांसाठी पण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता पुढची काही उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अजून काही अडचणी असतील किंवा शिकवताना जे काही कळलं नसेल, तर ते तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.